नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक। मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक, लातूर पुण्यातील चौकशीनंतर कारवाई। आंदोलनाच्या भीतीने लातूरमधील शाखा बंद। नीटच्या निकालापूर्वीच खासगी कोचिंग क्लासेसची जाहिरात। सीबीआयने चौकशी केलेल्या मुलीला केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी गुण। नीटच्या निकालापूर्वीच लातूरमधील खासगी क्लासची जाहिरातबाजी। नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडीचं आंदोलन। मोटेगावकर कुलकर्णींच्या फोटोला फासली शाई। तर पुण्यातील मॉडर्न कॉलेज बाहेर काँग्रेस ठाकरे गट आक्रमक। नीट पेपर फुटी प्रकरणातील आणखी एक अपडेट। जय महाराष्ट्रच्या हाती। महाराष्ट्रातील आणखी एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर। बोंदुखरात आणि नामकरण आवारेला सिन्नर न्यायालयात हजर केलं। पोलीस कोठडी संपल्यानं दोघांनाही सोबत न्यायालयात हजर केलं। बोंदुखरातचा होता परदेशात पलायनाचा प्लॅन। खरात प्रकरणी अजून एक धक्कादायक खुलासा। अटकेपूर्वीच बनावट खात्यांमधून खरातचे संशयास्पद व्यवहारही। राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष। निवडणूक आयोगाला दिलेल्या 2 वेगवेगळ्या पत्रांमुळे वाद। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत होणार पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक। विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर। एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी होणार मतदान। 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या। विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती। सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर। संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्नी उबाठाचं आंदोलन। समृद्धी महामार्गावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन। कांद्याला योग्य हमीभाव देण्याची मागणी। शासकीय बैठकांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबई बाहेरील मंत्र्यांना बैठकांसाठी यायची गरज नाही, सूत्रांची माहिती। मुंबई बाहेरील मंत्र्यांना बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना। सध्या 31 मे पर्यंत एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ नाही। केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। नागपुरात संघ मुख्यालयाजवळ गोळीबार। 3 बाईक स्वारांकडून 2 वेळा फायरिंग। अंमली पदार्थ विक्रीच्या वादातून गोळीबार झाल्याचा संशय। महागाईची झळ। भाज्यांचे भाव दुप्पट। घर खर्चासह गृहिणींचं बजेट वाढलं। मुंबईसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या। हिंगोलीत डिझेल तुटवड्यानं शेतकरी हैराण। खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाई तीव्र। पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। देशभरातील औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी लाक्षणिक बंद। पुण्यातील 15,000 औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार। औषध विक्रीत नफ्याची मर्यादा वाढवण्याची सरकारकडे मागणी। पश्चिम बंगाल बॉम्बफेक प्रकरण। दोघांना मुंबईतून अटक। मुर्शिदाबाद जिल्ह्यात निवडणुकांनंतर झाली होती बॉम्बफेक।